Data interpretation part 7. The given bar graph shows the percentage of male population in 5 different cities in 2017. पर्सेंटेज ऑफ मेल पॉप्युलेशन दिलेले आहेत, बरोबर आहे का. आता बघा ए सिटी आहे आपल्याकडं. ए सिटीमध्ये पर्सेंटेज ऑफ मेल किती आहेत, 70%. मग उरलेले 30% काय असणार आहेत, मग फिमेलच असणार आहेत, बरोबर आहे. तसंच बीमध्ये बघा मेल पर्सेंटेज किती दिले, 60% दिले, म्हणजे 40% काय असणार आहेत, फिमेल असणार आहेत. तसंच सीमध्ये 50% जर मेल असतील तर उरलेले 50% काय असणार आहेत, फिमेल असणार आहेत. हा असा डाटा रीड करायचा आपल्याला. आता बघा फर्स्ट क्वेश्चन, इफ द टोटल नंबर ऑफ फिमेल पॉप्युलेशन फ्रॉम ए इज 480 अँड द रेशो ऑफ नंबर ऑफ मेल पॉप्युलेशन फ्रॉम ए टू ई इज 4:3, देन फाइंड द टोटल पॉप्युलेशन इन सिटी ई. काय सांगितलं बघा, सिटी एमध्ये फिमेल पॉप्युलेशन आपल्याला दिलेत 480. आता सिटी एमध्ये पर्सेंटेज ऑफ मेल पॉप्युलेशन किती आहेत आपल्याकडं, 70% आहेत, बरोबर आहे. मग उरलेले 30% काय असणार आहेत, फिमेल असणार आहेत. मग 30%ची व्हॅल्यू आपल्याला दिली, 30% म्हणजेच काय दिले आपल्याला, 480 दिले, बरोबर आहे. जर 60% आपण कॅल्क्युलेट केलं, जे माहिती आहे त्याला खाली लिहायचं आणि जे काढायचं आहे त्याला वर लिहायचं, आणि जी व्हॅल्यू ॲक्च्युअलमध्ये माहिती आहे त्याला पण वरच लिहायचं. आता मग 60% म्हणजे काय, नाही 60% नाही, 70% म्हणजे मेल असणार आहेत, 70%. कारण आपल्याला त्या मेलचा वापर करून आपल्याला ईकडे शिफ्ट व्हायचं. आता बघा ह्या पर्सेंटेजला हे पर्सेंटेज गेलं, बरोबर आहे. ह्या शून्याला हे शून्य गेलं, 3 16 48, 16 7 12 उदरशे आणि वरचा एक शून्य, म्हणजे 112 झिरो हे काय आले, मेल पॉप्युलेशन इन सिटी ए आली, बरोबर आहे. आणि नंतर काय दिलं, अँड द रेशिओ ऑफ द नंबर ऑफ मेल पॉप्युलेशन फ्रॉम ए टू ई इज 4:7. त्यातला मग 4 कोणाचा रेशो आहे, एचा रेशो आहे, तर 3 कोणाचा रेशो आहे, ईचा रेशो आहे, बरोबर आहे. मग आता 112 हे जे का 112 शून्य हे जे काढलेलं आहे आपण, ते किती व्हॅल्यू काढली, 4 काढली, बरोबर आहे. तर आपल्याला 3 म्हणजे काय निघणार आहे, मग आपलं मेल पॉप्युलेशन इन सिटी ई निघणार आहे, बरोबर आहे. 4 1 4, 4 2 8, 3 उरलं, 4 8 32 आणि वरचा शून्य, 28 त्रिक 84 आणि वरचा एक शून्य, म्हणजेच हे काय झालं, मेल पॉप्युलेशन फ्रॉम सिटी ई हे निघालं, बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारलं, फाइंड द टोटल पॉप्युलेशन इन सिटी ए ई. आता बघा ईमध्ये टोटल मेल पॉप्युलेशन किती आहेत, 75%. 70 आणि 80च्या मध्ये म्हणजेच 75, म्हणजे 75%ची व्हॅल्यू आपली फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते, 3/4 असते, बरोबर आहे. मग 3/4 असते, त्यातलं मग आता 75% ही 4 म्हणजे काय झालं, मग टोटल झालं, बरोबर आहे. त्यातलं मग 3 म्हणजे काय आहे, आपलं मेल आहे, बरोबर आहे. आणि त्यातलं आता मग बघा ह्या 3ची फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजेच आपण कशी यूज करायची, हे 3 म्हणजे 840 आहे, तर 4 म्हणजे काय असणार आहे, मग टोटल असणार आहे. किंवा तुम्ही असं पण कॅल्क्युलेट करून दाखवतो तुम्हाला, थांबा. आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूनं खाली 3 लिहिलं आणि मी वर 4 लिहिलं, त्याचाच अर्थ पर्सेंटेजमध्ये कसा लिहितो बघा. आता आपल्याला हे 840 माहीत आहे, हे म्हणजे किती आहे, 75%. तर 100% म्हणजे काय असणार आहे, ईची टोटल पॉप्युलेशन. बघा आता 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100 आलं का, 4/3, म्हणजेच इथलं पण 4/3, म्हणजे शेवटी तिथंच पडते. म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता 3 28 किती झालं, मग 84 आणि 28 चौक किती झालं आपलं, 112 आणि वरचा एक शून्य, म्हणजे 112 शून्य म्हणजेच किती आलं, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, average number of female population in B and C is 245 and the total number of female population in both B and C together is 10 less than that of the total number of population in city C. What is the male population in city B? बघा आता ॲव्हरेज फिमेल पॉप्युलेशन आपल्याला बी आणि सी मधले दिलेत, आणि सिटी सी पेक्षा ह्या दोन्हीची जर बेरीज केली, टोटल फिमेल पॉप्युलेशन इन बोथ बी अँड सी इज 10 लेस दॅन दॅट ऑफ द टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन इन सिटी सी, बरोबर आहे. आता बघा ते कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आता बीमध्ये आपल्याकडं टोटल आता बीला मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत बघा. आता बी आणि सी
इकडं मेल इकडं फिमेल करू आणि इकडं मेल आणि इकडं फिमेल करू, बरोबर आहे. आता बघा काय करू, आपल्याला काय दिले, फिमेलचा ॲव्हरेज दिले कोणाच्या, बीच्या आणि सीच्या. आता ॲव्हरेज आपल्याला किती दिले, 245 दिले. कोणाचं दिले, बी प्लस सीच्या फिमेलचं दिले, बरोबर आहे. मग आपल्याकडे क्वांटिटी किती आहेत, 2 आहेत, बरोबर आहे. मग 2 जर ह्याला गुणलं तर टोटल बेरीज निघणार आहे. मग 245 दोन्ही किती झालं, 490 झालं. म्हणजेच बी आणि सी मधल्या मिळून फिमेल किती असणार आहे, टोटल 490 असणार आहेत. आणि ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे टोटल नंबर ऑफ फिमेल इन बोथ बी अँड सी टुगेदर इज 10 लेस दॅन द टोटल पॉप्युलेशन ऑफ सिटी सी सांगितले. म्हणजेच हे आहे ते 10 कमी आहे कोणापेक्षा, सीच्या टोटल पॉप्युलेशनच्या. म्हणजे 490 हे 10 कमी आहे. मग जर समजा त्या 490 जर 10 मिसळलं तर किती झालं, 500 झालं. 500 म्हणजेच काय असणार आहे, मग आपलं टोटल पॉप्युलेशन इन सिटी सी असणार आहे, बरोबर आहे. त्यातले आता बघा मेल पॉप्युलेशन आणि फिमेल पॉप्युलेशन आपण कॅल्क्युलेट करू. आता सीमध्ये काय आहेत, 50-50% आहेत, बरोबर आहे. म्हणजे मेल 250 असणार आहेत तर फिमेल पण किती असणार आहेत, 250 असणार आहेत, बरोबर आहे. मग टोटल मला सांगा आता, बी आणि सीमध्ये टोटल फिमेल किती होत्या, 490 होत्या. मग त्यातल्या 250 तर कोणाच्या, सीच्याच. मग 250 ते जर वजा केलं तर किती राहिलं, 240 राहिलं, बरोबर. मग 240 काय असणार आहेत, फिमेल असणार आहेत, कोणाच्या, बीच्या असणार आहेत, बरोबर आहे. आता फिमेलचं पर्सेंटेज बघा, आता बीमध्ये मेल पर्सेंटेज किती आहे आपल्याकडं, 60%, बरोबर आहे. मग फिमेल किती असणार आहेत, 40% असणार आहेत, बरोबर आहे. 60%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण काढू किंवा 40%. 40% म्हणजेच आपल्याला काय माहीत झाले, त्या फिमेल माहीत झाले त्या, म्हणजे 40%ची व्हॅल्यू माहीत आहे. 40% म्हणजेच जर 240 असेल तर आपल्याला विचारलं काय, मेल पॉप्युलेशन ऑफ सिटी बी. मेल किती आहेत आपल्याकडं, 60% आहेत. म्हणजे 60 गुणायचं, 40 म्हणजे माहीत आहे तर 60 म्हणजे किती काढायचं आहे. ह्या शून्याला हे शून्य गेलं, 4 संग 24 आणि 6 6 36 आणि वरचा एक शून्य, म्हणजे 360 काय आले, मेल आले. 360 म्हणजे नेक्स्ट, इफ the number of female population is same as all the cities and the number of male population in D is 2400, what is the average number of total population in all the cities together. काय सांगितले, जर सर्व कंपनीमध्ये जर फिमेल सेम असतील आणि जर आपल्याला कोणाचा डाटा दिलाय, कंपनी डी मधल्या मेलचा डाटा दिलाय, 2400 आहेत म्हणून सांगितले. आणि काय विचारलं आहे आपल्याला, सगळ्या कंपनीच्या टोटल पॉप्युलेशनचं ॲव्हरेज विचारलं आहे आपल्याला. बघा आता डीमध्ये पर्सेंटेज मेल किती आहेत आपल्याकडं, 80% आहेत, बरोबर आहे. त्या 80%ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली, 80%ची व्हॅल्यू आपल्याला 2400 दिली, बरोबर आहे. तर 100% म्हणजे काय असणार आहे, टोटल पॉप्युलेशन इन सिटी डी. बघा आता शून्याला 1 शून्य कट, 8 त्रिक 24 आणि 3 वर 3 शून्य, म्हणजेच 3000 काय असणार आहे आपलं टोटल पॉप्युलेशन इन सिटी डी असणार, बरोबर आहे. ते 3000 आपण तिथं लिहून ठेवू. त्या 3000च्या आपल्याला काय 20%, आता 80% तर हे होते मेल होते, मग 20% काय असणार आहेत, फिमेल असणार आहे. मग आता ह्या 3000च्या 20% म्हणजेच काय असतं, 1/5 म्हणजे 5 × 30, 600 काय असणार आहेत, फिमेल असणार आहेत, बरोबर आहे. 600 ही तर फिमेल असणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं होतं, सगळ्यामध्ये फिमेल सेमच आहेत म्हणून सांगितलं. मग आता डीच्या फिमेल 600 माहीत झाले तर सीच्या पण 600, ईच्या पण 600, बीच्या पण 600 आणि एच्या पण 600, बरोबर आहे. आता बघा आपल्याला एमध्ये टोटल मेल पर्सेंटेज किती दिले, 70% दिले. म्हणजे 30% काय असणार आहेत आपल्या फिमेल असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजेच एमध्ये बघा आता 30% म्हणजेच जर 600 असेल तर 100% म्हणजे काय असणार आहे, टोटल पॉप्युलेशन इन सिटी ए असणार. म्हणजे 30 दोन्ही 60 आणि वरचे 3 शून्य, म्हणजे 2000 काय असणार टोटल पॉप्युलेशन इन सिटी ए. तसंच बीमध्ये बघा आता बीमध्ये 60% काय आहेत, मेल आहेत, म्हणजे 40% काय असणार आहेत, फिमेल असणार. 40 म्हणजेच काय आहे मग 600, तर 100 म्हणजे किती, शून्याला शून्य गेलं, 4 15 आणि वरचं 2 शून्य, म्हणजे 1500 टोटल इन सिटी बी. तसंच सीमध्ये बघा आता 600 म्हणजेच काय आहेत, फिमेल आहेत, त्या
फिमेल म्हणजेच 50% जर मेल असतील तर 50% काय असणार आहेत मग फिमेल असणार. म्हणजे 600 जर फिमेल असतील तर त्याच्या डबल केलं तर जस्ट 50च्या डबल 100 म्हणजेच 1200 काय असणार आहेत मग टोटल पॉप्युलेशन असणार. तसंच ईची बघा आता ईमध्ये टोटल 600 फिमेल आहेत, त्यात फिमेलचं पर्सेंटेज किती आहे मग 25%. कारण मेल 75% आहेत म्हणजे 25% काय असणार आहेत फिमेल असणार. 25 म्हणजेच 600 तर 100 म्हणजे किती 25 चोक 100 6 चोक 24 आणि वरचं 2 शून्य म्हणजेच काय असणार आहे 2400. बरोबर आहे. आता ह्या सगळ्यांचे टोटल पॉप्युलेशन तर आपण कॅल्क्युलेट करून घेतले. आता काय करायचं आपल्याला बेरीज करायचे आणि ॲव्हरेज काढायचा. आता बेरीज बघा 2000 आणि 1500 3500 आणि हे 3000 3500 आणि हे 3000 6500 आणि हे बघा हे 1200 आणि हे 2400 किती झालं 3600 0 0 6 5 11 चला 1 6 4 10 10100 आलं. बरोबर आहे. आणि आपल्याकडे नंबर ऑफ कंपनी किती आहेत 1 2 3 4 5 कंपनी आहेत म्हणून 5 भागायचं. 5 दोन्ही 10 नंतर 0 5 दोन्ही 10 आणि वरचा 1 0 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 2020 म्हणजेच ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट इफ द टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन इन डी इज 3600 अँड द नंबर ऑफ मेल पॉप्युलेशन इन डी इज इक्वल टू द नंबर ऑफ फिमेल पॉप्युलेशन इन सी, व्हॉट इज द टोटल पॉप्युलेशन इन सी. बघा आता टोटल पॉप्युलेशन इन डी दिले आपल्याला किती दिले 3600 दिले. मग तुम्ही म्हणसाल मग आपल्याला 3000 आलतं की, पण ती त्या प्रश्नानुसार आलतं कारण त्यामध्ये मेलची संख्या 2400 दिली ती डीच्या. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी दिलेल्या किमती घ्यायच्या आहेत आपण. आता बघा डीची आपल्याला टोटल पॉप्युलेशनची किंमत किती दिली आपल्याला 3600 दिली 3600. बरोबर आहे. त्यातलं त्यांनी काय सांगितलं जेवढं मेल पॉप्युलेशन इन डी आहे तेवढीच फिमेल पॉप्युलेशन इन सी आहे. मग आपल्याला डीची मेल पॉप्युलेशन आपण काढू शकतो. 3600च्या किती टक्के मेल आहेत 80% आहेत. बरोबर आहे. मग 3600च्या 80% कसं काढणार आपण 3600 गुणिले 80%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 4/5. बरोबर. 5 1 5 5 7 35 5 2 10 वरचा 0 0 4 2 8 7 चौक 28 2880 काय आले आपले मेल आले. बरोबर आहे. मग तेवढ्याच फिमेल आहेत म्हणून सांगितले कारण डीचे जेवढे मेल आहेत ते कशाला इक्वल आहेत म्हणून सांगितले फिमेल पॉप्युलेशन इन सिटी सी. मग सीच्या फिमेल किती असणार आहेत आपल्याकडं 2880 असणार आहेत. आता बघा सीच्या मेलची संख्या पर्सेंटेज आपल्याला किती दिले 50% दिले. बरोबर आहे का 50% मेल आहेत तर 50% काय असणार आहेत फिमेल आहेत. मग ही 50% असणार आहे म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजेच 50% तर 100% म्हणजे काय काढायचं आहे 50 1 50 50 2 100 म्हणजेच ह्याच्या डबल काय झालं 0 8 2 16 चला 1 28 2 56 आणि 1 57 म्हणजे 57 60 म्हणजेच ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट द गिव्हन टेबल शोज द नंबर ऑफ मेल फिमेल अँड चाइल्ड पॅसेंजर्स इन 5 डिफरंट बसेस. आपल्याला बस 5 दिलेले आहेत ABCDE. त्यामध्ये नंबर ऑफ पॅसेंजर्स दिलेत मेल. आता बघा ते कसं रीड करायचं बस एमध्ये मेल पॅसेंजर 45 आहेत फिमेल पॅसेंजर 48 आहेत आणि चिल्ड्रन किती आहेत काय डाटा दिलेला नाही आपल्याला. बरोबर आहे का म्हणजे ते प्रश्नानुसार नंतर कॅल्क्युलेट करता येते. बघा आता पहिला प्रश्न फाइंड द डिफरन्स बिटवीन द ॲव्हरेज नंबर ऑफ मेल पॅसेंजर्स इन ACE टुगेदर अँड द ॲव्हरेज नंबर ऑफ फिमेल पॅसेंजर इन ABD टुगेदर. आता बघा AC आणि E ह्यातले मेल आपल्याला तिन्ही पण आकडे दिलेत का दिलेत. त्यानंतर फिमेलचं बघा आता फिमेलचं ABD दिलेत का तिन्ही पण दिलेत ABD. मग ह्या तिघांची बेरीज करायची आणि ह्या फिमेलच्या तिघांची बेरीज करायची आणि त्यांच्यातला डिफरन्स घ्यायचा आणि ॲव्हरेज काय करायचं ते काढायचं. बघा आता 60 आणि 45 किती झालं 105 आणि 87 12 चला 192 झालं. बरोबर आहे. तसंच आता फिमेल किती झाल्या 48 + 70 + 68 किती झालं 8 8 16 आणि 7 5 12 4 16 166 झालं. बरोबर आहे. ॲव्हरेज काढायचा म्हणजे काय करायचं इथं किती डाटा वापरला आपण 3 आणि इथं पण किती 3 म्हणजे ह्याला पण 3 भागायचं ह्याला पण 3 भागायचं. त्यापेक्षा डायरेक्ट डिफरन्स घेऊया आपण आणि आलेल्या आन्सरला 3 भागून घेऊ. बरोबर आहे. 166 आणि 192 ह्याच्यातला फरक किती आला आपला 22 आणि 4 26 एक मिनटं
सॉरी इथं 48 ना 68 आहे, म्हणजे 7 आणि 7 14 4 18 म्हणजे 186. 192 आणि 186 ह्याच्यामध्ये फरक किती आला मग आपला 6चा आला. मग 6 भागिले आपल्याला काय करावं लागणार आहे 3 करावं लागणार. मग 6 3 दोन्ही 6 म्हणजे ॲव्हरेज काय येणार आहे मग आपलं ॲव्हरेज डिफरन्स 2 येणार. नेक्स्ट टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स इन ए इज 150 and the number of children in E is 12 more than that of the number of children in A. If total number of passengers in E is 192, then find the number of female passengers in E. आता बघ टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स इन ए दिलेत आपल्याला, किती दिलेत 150 दिलेत, बरोबर आहे. मग आता मला सांगा हे 45 मेल आणि 48 फिमेल, टोटल किती झाला आकडा 193 झाला. 193 जर समजा ह्यात नुसतं 93 झाला, 93 जर ह्यातून वजा केलं तर किती उरला 57 उरला. मग 57 काय असणार आहेत आपल्याकडं चिल्ड्रन असणार आहेत, बरोबर आहे. आणि ई मधले चिल्ड्रन काय सांगितले 12 जास्त आहेत कुणापेक्षा ए मधल्या चिल्ड्रनच्या, म्हणजे ह्याच्यामध्ये जर 12 मिक्स केलं तर किती झालं तर 69 झाले, म्हणजे ईचे आपल्याला चिल्ड्रन भेटले 69. त्यानंतर काय सांगितलं इफ द टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स इन ई इज 192. आता ईचा टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स दिला आपल्याला 192. मग त्यातला आता आपल्याला मेलचा माहीत आहे आणि चिल्ड्रनचा आत्ताच आपण कॅल्क्युलेट केला, तर उरलेला फिमेलचा काढू शकतो कारण आपल्याकडे टोटल पण आहे. मग 87 आणि 69 टोटल किती झालं 16 चला 1 15 156 झालं. मग 192 मधनं जर 156 वजा केलं 12तनं 6 गेलं 6 त्याला माघारी 3 म्हणजे 36 उरलेले काय असणार आहेत फिमेल असणार आहेत, म्हणजेच ऑप्शन नंबर सी तेच आपल्याला विचारलं होतं. नेक्स्ट टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन पॅसेंजर्स इन ऑल द बसेस टुगेदर इज 300 अँड द रेशिओ ऑफ नंबर ऑफ चिल्ड्रन पॅसेंजर्स इन ए बी ई is 19, 20, 23. If the total number of passengers in B and E is 70 and 40 respectively more than that of the total number of passengers in A, what is the difference between the number of male passengers in B and female passengers in E? काय सांगितलं बघा आता टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन पॅसेंजर्स आपल्याला 300 दिलेत, बरोबर आहे. त्यातले बघा आता आपल्याला कोणाकोणाचे माहिती आहेत सी आणि डीचे माहिती आहेत, आपल्याला ए बी ईचे माहिती नाहीत, बरोबर आहे. आता सीचे आणि डीचे टोटल किती आहेत मग 74 आणि 40 114, बरोबर आहे. ते 114 काय करायचे 300 मधनं वजा करायचे 6 8 186 राहिले, बरोबर आहे. आता ह्या 186ला काय करायचं आहे कोणामध्ये कोणा वाटायचं आपल्याला ए बी आणि ईमध्ये वाटायचं आहे, बरोबर आहे. ए बी ईचा आपल्याला रेशो दिला आहे चिल्ड्रनचा, किती दिला आहे 19 20 आणि 23, म्हणजे टोटल बेरीज करा पहिल्यांदा 19 20 आणि 23 किती झालं 12 चला 1 2 आणि 2 4 आणि 2 6 62 झालं, बरोबर आहे. 62 म्हणजेच टोटल काय आपल्याला 186. तर एक म्हणजे किती भेटलं मग आपल्याला 62 ने 186ला भागलं तर 6 18 आणि 2 6 म्हणजे एक म्हणजे 3 भेटलं आपल्याला. तर ए मध्ये 19 आहेत म्हणजे 19 त्रिक किती झालं मग 57, बरोबर आहे. तसंच 20 त्रिक किती झालं 60 आणि त्याच्यानंतर ई मध्ये किती 23 त्रिक किती झालं 69, बरोबर. आता हे सगळे चिल्ड्रन आपण काढून घेतले. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं इफ द टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स इन बी अँड ई इज 70 and 40 more respectively more than the total number of passengers in A. आता एचे टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स आपल्याला काढता येतात का येतात, कारण तिन्ही पण माहीत आहेत आपल्याला, मेल माहीत आहेत फिमेल माहीत आहेत आणि चिल्ड्रन पण माहीत आहेत, बरोबर आहे. मग मेल पॅसेंजर्स 45 फिमेल पॅसेंजर्स 48 टोटल 93 झाले. 93 आणि 57 किती झाले आपले 150 झाले, बरोबर आहे. म्हणजे 150 एमध्ये झाले. तर त्यांनी काय सांगितलं बी मध्ये 70 जास्त आहेत एपेक्षा, म्हणजे बीचे किती झाले 220 झाले. आणि ईमध्ये काय आहेत 40 जास्त आहेत कोणापेक्षा एपेक्षाच. ईमध्ये मग काय झाले 40 जास्त म्हणजेच 150 आणि 40 190. आता ईचा डाटा आपल्याला माहीत झाला तर काय करायचं आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ मेल पॅसेंजर्स इन बी. आता बघा बीमध्ये टोटल आपल्याला काय काय माहीत आहे
फिमेल माहीत आहेत आणि चिल्ड्रन माहीत आहेत. मग फिमेल किती आहेत आपल्याला 70 आणि चिल्ड्रन किती आहेत 60. टोटल किती झालं 70 आणि 60 130 झालं. मग आपल्याला टोटल नंबर ऑफ पॅसेंजर्स किती आहेत बीमध्ये 220 आहेत. बरोबर आहे का. मग त्यातनं जर 130 वजा केलं तर उरलेले कोण निघणार आहेत आपले मेल निघणार आहेत. बरोबर आहे. किती झाले मग 90 झाले. हे 90 मग कुठं आला आकडा इथं आला. तसंच आता बघा ईमध्ये आपल्याला कोण नाही आपल्याकडं आता सध्या फिमेल नाही. बरोबर आहे. पण ईचा पण टोटल डाटा माहिती आहे आपल्याकडं. मग त्यातला हो का मेल किती आहे 87 आणि चिल्ड्रन किती आहे 69. टोटल किती झालं मग 156 झालं. बरोबर आहे. टोटल आपल्याकडे किती होती 190 ईचा डाटा होता. त्यातले मेल आणि चिल्ड्रन मिळून किती आहेत 156 आहेत. म्हणजे उरलेले 34 काय असणार आहेत मग फिमेल असणार आहेत. इथं 34 आला. तर ह्या दोन्हीतला फरक विचारला आहे. म्हणजे मेल इन बी अँड फिमेल इन ई. आता बघा मेल किती आहेत 90 आणि फिमेल किती आहेत 34. ह्या दोन्हीतला फरक विचारला आहे. म्हणजे बीच्या मेलमधला आणि ईच्या फिमेलमधला फरक बघा. आता इथे किती आलं 6 आणि 5 म्हणजे किती आला फरक 56 म्हणजेच ऑप्शन नंबर बी. म्हणजे हा क्वेश्चन तसा मोठा होता आणि ट्रिक होता. जास्त कॅल्क्युलेशन होतं यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. Average number of male passengers in all the buses together is 66. What is the difference between the average number of male passengers in B and D together and the average number of child passengers in C and D together? काय सांगितले average number of male passengers in all the buses together is 66 सांगितले. बरोबर आहे. आता मेलचं ॲव्हरेज आपल्याला 66 दिले. आपल्याकडं बस किती येते 1 2 3 4 5 आहेत. बरोबर आहे. म्हणजेच जर 66ला जर 5नं गुणलं तर टोटल नंबर ऑफ मेल पॅसेंजर्स इन ऑल द बसेस निघणार. मग ह्याला 66ला 5नं गुणलं कुठल्याही संख्येला 5नं गुणल्यावर काय सांगितलं मी त्याच्या निम्मी व्हॅल्यू घ्यायची आणि 1 0 देऊन टाकायचं. म्हणजे 330 काय झाली इथली बेरीज मिळाली आपल्याला 330 मिळाली. बरोबर आहे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ॲव्हरेज नंबर ऑफ मेल पॅसेंजर्स इन बी अँड डी. बरोबर आहे. आता बघा आपल्याला एचा डाटा माहीत आहे सीचा डाटा माहीत आहे आणि ईचा डाटा माहीत आहे. हे तिन्हीचं जर वजाबाकी केली कशातनं 330मधनं तर आपल्याला बी आणि डीचं काय मिळते बेरीज मिळते. राहिलेले एम्प्लॉई ह्या दोन्हीत मिळून असणार आहेत. बरोबर. 45 आणि 60 किती झालं 105. 105 आणि 87 किती झालं आपलं 192 झालं. 192 काय करायचं त्यातनं वजा करून टाकायचं. 8 13तनं 10 गेलं 3 138 राहिले. बरोबर आहे. 138 काय झाले मेल इन बी प्लस डी झाले. बरोबर आहे. आणि नंतर काय काढायचं टुगेदर अँड द ॲव्हरेज नंबर ऑफ चाइल्ड इन सी अँड डी टुगेदर. आता बघा सी अँड डीमध्ये चिल्ड्रन किती आहेत बघा 40 आणि 74. 40 आणि 74 किती झाले मग आपले 4 आणि 11 114 झाले. बरोबर आहे. हे काय झालं चाइल्ड इन सी प्लस डी. बरोबर आहे. ह्या दोन्हीतल्या ॲव्हरेजचा फरक विचारला आहे. बरोबर आहे. आता बघा हे तर पण दोनच आहेत व्हॅल्यू बी आणि डी आणि हे किती आहेत दोनच आहेत सी आणि डी. मग दोन्हीला पण काय करावं लागणार आहे 2 2 भागावं लागणार आहे. त्यापेक्षा काय करायचं डायरेक्ट दोन्हीतला फरक घ्यायचा. बघा 8मधनं 4 गेलं 4 राहिलं आणि 13तनं 11 गेलं 2 राहिलं. बरोबर आहे. 24 आलं आणि लास्ट काय करायचं 2नं भागून टाकायचं कारण आपल्याला ॲव्हरेज डिफरन्स विचारला होता. 2 12 24 म्हणजेच ॲव्हरेज डिफरन्स किती आला मग आपला 12 ऑप्शन नंबर सी.